लोकप्रिय अभिनेता पद्मश्री अशोक जी सराफ का भाग्य नागरिक अभिनंदन समारोह प्रतिष्ठान हस्तियों की उपस्थिति में उत्सवपूर्व मनाया गया। इस कार्यक्रम में मुख्य उपस्थिति पूर्व मुख्यमंत्री व गृह मंत्री सुशील कुमार शिंदे, महाराष्ट्र वन मंत्री गणेश नाईक, पूर्व सांसद रामसेठ ठाकुर, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, पूर्व नगर अध्यक्ष जय मात्रे, रायगढ़ जिला कांग्रेस के अध्यक्ष महेंद्र घरात के नेतृत्व में यह कार्यक्रम संपन्न हुआ। इस कार्यक्रम में अशोक सराफ की धर्मपत्नी निवेदिता सराफ और महेंद्र घरात की सौभाग्यवती शुभांगी घरात स्वागत समारोह में शामिल हुई। मोठा हार अशोक मामांना आपण प्रदान करत आहोत आणि त्यांचा हा सत्कार एकत्रित करत आहे वनमंत्री माननीय गणेशजी नाईक, माजी मुख्यमंत्री माजी राज्यपाल माननीय श्री सुशील कुमार शिंदे, खासदार सुनील तटकरे आणि रायगडचे लोकनेते माननीय रामसेठ ठाकूर आणि हा सगळा योग आज इथे जोडून आणला तो आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरात यांनी जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात आपण अशोक मामांच्या कारकिर्दीचं कौतुक करूया, त्यांचं अभिनंदन करूया आणि यापुढेही तुम्ही थांबू नका, असेच पुढे वाटचाल करत राहा हीच इच्छा तमाम रायगडवासियांच्या वतीनं आम्ही इथे व्यक्त करत आहोत। कार्यक्रमासाठी आवर्जून ज्यांचा सत्कार आहे ते आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते गेली 60 वर्ष 6 दशक जे मराठी चित्रपट सृष्टीमध्ये सिनेसृष्टीमध्ये नाटक आणि सिरियलच्या माध्यमातून ज्यांनी काम केलं ते अशोकराव सराफ यांना पद्मश्री मिळाल्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं आजचा सत्कार आहे। जोरदार स्वागत दोघांचं करूया। निवेदिता ताई सुद्धा आलेले आहेत। त्याच्याबरोबर त्यांचा जसा 6 दशकाचा प्रवास आहे तसाच हे आमचे इथले जे स्थानिक नेते आहेत गणेशजी नाईक साहेब, सुनीलजी तटकरे साहेब, खासदार रामसेठ ठाकूर साहेब यांचा तिघांचा पण सत्कार सुशील कुमार शिंदे साहेबांच्या हस्ते आहे। हे सुद्धा आमच्याकडे 50-55 वर्ष काम करतात, हे सुद्धा आमच्यासाठी नायक आहेत आणि त्यांचा सुद्धा सत्कार आपण आज आयोजित केलेला आहे। निवेदिता ताईंचा सुद्धा सत्कार आहे। याच्यामध्ये मुख्य भावना अशी की त्यांना पद्मश्री मिळाल्यानंतर आमच्या बेडेकर साहेबांवर आमची चर्चा झाली की त्यांचा आपण सत्कार करूया। आमच्याकडे अतिशय सुंदर असं हे भूमिपुत्र भवन नाट्यगृह सिडकोच्या माध्यमातून झालं। रामसेठ ठाकूर साहेब आम्ही सगळे काँग्रेसमध्ये असताना त्यावेळेला नकुल पाटील तटकरे साहेब आम्ही सगळेच एकत्र होतो त्यावेळेला
आघाडी सरकार त्यावेळेला ज्यावेळेला अग्रिकोली भवन झालं त्यावेळेला ही मागणी माझ्या पत्रातून मी केली. नामदेव भक्तांनी चांगली मदत केली. त्याच्यामध्ये दादा मुद्दामून सांगेल आवर्जून. आणि त्याच्यामध्ये इथं आणि पागोट्याला हुतात्मा भवन 2 जागांसाठी आम्ही मान्यता मिळवली. पागोट्याचं जे हुतात्मा भवन आहे त्याच्यामध्ये अडचण आली का ते मॅनिप्रोज मध्ये आल्यामुळे ते रखडलं. पण हे भूमिपुत्र भवन याचं टेंडर निघेपर्यंत आणि पूर्ण याचं काम होईपर्यंत त्याचा म्हणजे सुरुवात झाली. त्याच्यामध्ये हे पूर्णत्वास येण्यापर्यंत आपण त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे एक सुंदर असं भूमिपुत्र भवन इथं उभारलं गेलं. आज त्याचं खऱ्या अर्थानं आज कौतुक करण्यासाठी अशासाठी आहे का उलव्यामध्ये नाट्यगृह झालं. तटकरे साहेब तुम्ही रोह्याला उभा केलंय. रामशेठ ठाकूर जे मात्र समोर आमचे बसले आहेत त्यांच्या माध्यमातून आपण पनवेलचं वासुदेव बलवंत फडके नाट्यगृह निर्माण केलं. करून ठेवलेले आहे हे कधी कुणी विसरू शकत नाहीये. चांगले दिवस होते म्हणजे आता वाईट आहे तसं नाहीये. कारण आपल्याकडे लगेच दुसऱ्या अर्थ काढायची एक सवय असते ना लोकांना. म्हणून मी खरोखरच आनंदात आहे की खरोखर माझ्या दृष्टी हा इतका मोठा सत्कार वाटतो मला की असे लोक भेटावे जे इतके वेळ थांबून इतक्या गर्दीने इथे यावे, या मोठ्या लोकांनी इथे जमावं आणि शेवटपर्यंत थांबावं ही फार मोठी गोष्ट आहे. माणसांना असं कधी प्रेम नाही मिळत. मला तर प्रत्येक पावलाला मला प्रत्येक मराठी माणसाकडून प्रेम मिळालेलं आहे. पण मी कुठल्या शब्दात ते सांगू आणि कुठल्या शब्दात ते व्यक्त करू हेच मला कळत नाहीये. महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये जाऊन तुम्ही फक्त माझं नाव म्हणा, ओळखलं नाही असं नाही होत. काय केवढी मोठी गोष्ट आहे होईल. किती किती मी भाग्यवान आहे बघा. हे असं सगळ्यांच्या आयुष्यात नाही मिळत. मला मिळालं म्हणजे मिळालं त्यासाठी धडपडी करावीच लागते. खूप धडपड केली आयुष्यात. हे कसं करता येईल, ते कसं करता येईल, ह्याच्यात वेगळेपण कसं देता येईल. आता हे असं केलं, आता आपण दुसऱ्या पद्धतीने करून बघूया. हे चांगलं वाटलं लोकांना, ह्याच्यापेक्षा चांगलं कसं वाटेल, हा कायम विचार मनात ठेवल्यामुळे कदाचित मी या म्हणजे या स्टेपला पोहोचलो असेल. मी असं म्हणणार नाही की हे माझं यश आहे असं मी कधीच म्हणणार नाही. माणसाचं कधी एकट्याचं यश कधीच नसतं. माणसाबरोबर जे लोक असतात, आजूबाजूला लोक असतात, जे त्यांना समजून घेतात, त्यांना माहीत असतं की हा माणूस काय करतोय, की या माणसाचं काम करण्याची याची काय पद्धत आहे आणि याची काय आतमधली ऊर्जा आहे हे ज्यांना कळतं, अशी माणसं असली तर ती माणसं पुढे जातात. तुम्ही कायम राहिलात माझ्या मागे. मला अतिशय आनंद आहे या गोष्टीचा. आणि राजकारण आमचा पंथ नाही. राजकारण माहित नाही काय येते. राजकारणात मधलं काही समजत नाही. राजकारण कधी केलं नाही म्हणजे समजतही नाही. आणि माझ्या जे कार्य आहे, माझं कार्याचं जाता जे आपण काय म्हणतो ना कार्य म्हणजे सांस्कृतिक जे कार्य आहे याच्याही मध्ये कधी राजकारण नाही केलं. एक स्ट्रेट सरळ साध्या सरळ एक अतीव इच्छा बाळगणारा की आपण काहीतरी लोकांना द्यायला पाहिजे, काहीतरी लोकांकडून सतत हसत ठेवलं पाहिजे. मला बघितल्यानंतर त्यांचा चेहरा हसरा व्हायला पाहिजे ही एक अतीव इच्छा असते. आणि हे मी केलं पण त्याचं उत्तर तुम्ही दिलं. त्यामुळे मी तुम्हाला जास्त महत्व देतो. मी कोणीच नाही. मी किती काही केलं तरी तुम्ही कसं ते समजून घ्याल आणि तुम्ही कसं ते ती पावती द्याल मला हे मी सांगू शकत नाही कधीच. आणि ती तुम्ही योग्य पावती दिलीत त्यामुळे माझा असा मला अभिमान वाटतोय की या अशा माणसांच्या लोकांमध्ये मी आहे. महाराष्ट्राचे
लाडके कलावंत श्रीयुत अशोक सराफजी, सौभाग्यवती निवेदिताताई सराफजी, गणेश नाईक, नामदार गणेश नाईकजी, माझे दुसरे मित्र सुनील तटकरेजी, ज्यांच्या आमंत्रणामुळे मी इथं आलोय ते श्रीयुत महेंद्र शेठ ठाकूरजी, सौभाग्यवती घरात सौभाग्यवती शुभांगीताई घराची, संस्थेचे सर्व पदाधिकारी. आता ते सगळ्या शेठ लोकांमध्ये फिरतात म्हणून घरात सोडून मी शेठ असतो. आता ते खरे शेठ ते म्हणतात ते आहेच ते शेठ, म्हणजे आपण म्हणायला हरकत नाही. असो, आज अशोक सराफजींचा इथं सत्कार आपण आपल्या संस्थेतर्फे आयोजित केला आणि मला आमंत्रण केलं. मी हा सगळा परिसर 1974 पासून, मी मंत्रिमंडळामध्ये आल्यापासून इथं काहीच नव्हतं तेव्हापासून इथला हा प्रदेश बघतो. माझ्या डोळ्यासमोर हा सगळा प्रदेश वाढला आणि बघता बघता इथे एवढ्या मोठ्या इमारती झाल्या, संस्था उभ्या राहिल्या आणि इथला गरीब माणूस देखील प्रचंड श्रीमंत झाला, यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. आणि हे नुसतं असा श्रीमंत झाला नाही, त्याच्याकरता लढा दिला आणि त्या लढ्यामध्ये मला डी.बी. पाटलांचं नाव घेतलं पाहिजे. की मी मंत्रिमंडळामध्ये होतो त्यावेळेस आणखी काही दुसरे 2 पाटील होते, तेही लढ्यामध्ये यावेळी होते. पण सगळ्यात 12.5% वेळेच्या परिस्थिती होती आणि गोळीबार झाला. त्यावेळेस डी.बी. पाटलांच्या सारख्या माणसांनी मुख्यमंत्र्यावर देखील आरोप करत त्या ठिकाणी, त्यामुळे इथल्या भूमिपुत्रांना आज जे सगळे हे दिवस दिसत आहेत, ज्या सगळ्यांनी इथं मदत केली त्यांना सगळ्या अभिवादन तुम्ही केलं पाहिजे. आम्ही तर करतोच. तर अशा ह्या कष्टातून उभी राहिलेल्या भूमिपुत्रांच्या वतीनं आमच्या मामांचा सत्कार होतो. मामा म्हणजे महाराष्ट्राचं हृदय आहे. ते हसवतात, कधी कधी नेहमी हसवत असतात, पण कधी कधी रडवतात. आता आजच टेलिव्हिजनवर एक पिक्चर लागला होता, हसवापशी. आणि आज त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यामध्ये असणारं कॅरेक्टर आणि त्यांचं वय काही फरक वाटत नाही. 75 वर्षाचे झालात असं काहीच वाटत नाही तुमच्याकडे बघून. तुम्हाला परमेश्वराने खूप उदंड आयुष्य द्यावं अशा प्रकारची मी प्रार्थना करतो.